5वा अध्याय. अभ्यागत श्रेष्ठ असतो. गुरुरग्निर्द्विजातीनां वर्णानां ब्राह्मणो गुरुः पतिरेव गुरुः स्त्रीणां सर्वस्याभ्यागतो गुरुः. आचार्य चाणक्य येथे गुरुची व्याख्या विवेचनात्मक आणि स्वरूपाची व्याख्या करताना सांगत आहेत की ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णांचा गुरु अग्नी आहे. ब्राह्मण स्वतः व्यतिरिक्त सर्व वर्णांचा गुरु आहे. स्त्रीचा गुरु पती आहे. घरी आलेला पाहुणा सर्वांचा गुरु असतो. त्यांचे सांगणे आहे की अग्नीला ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांचा गुरु मानले जाते. ब्राह्मणाला क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांचा गुरु समजावे लागेल. स्त्रियांचा गुरु त्यांचा पती असतो. घरी आलेला अतिथी सर्व घराचा गुरु मानला गेला आहे. म्हणजे अभ्यागत तो असतो जो अतिथीच्या रूपात गृहस्थाचे घरी अचानक येतो. त्याचा कोणताही स्वार्थ नसतो. तो फक्त आपल्या आतिथ्य करणाऱ्याचे, यजमानाचे भले चिंतितो. यामुळे आचार्य चाणक्याने अभ्यागताला श्रेष्ठ व्यक्ती मानले आहे. हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.